इंग्रजी महिन्यानुसार पहिला सण येतो तो संक्रांत आणि संक्रांतीला सर्वांच्या घरी तिळगुळ बनवले जातात. हे तिळगुळ बनवताना पाक कसा करायचा आणि हात भाजायचं टेन्शन असतं. तर हे होऊ नये म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे तिळगुळ बनवून दाखवणार आहे. आणि शेवटपर्यंत हे मिश्रण मऊ कसं राहील याची टिप्स तुम्हाला सांगणार आहे. अगदी दात नसलेले माणसंसुद्धा हे तिळगुळ खाऊ शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. मी येथे एक वाटी हे पांढरे तीळ घेतलेत आणि हे गावरान पद्धतीचे तीळ आहेत. हे दिसायला थोडेसे काळपट असतात. हे अशा प्रकारचे तीळ असतात हे, आणि याची चव पण खूप छान असते. तर हे तीळ घेतल्यानंतर आपल्याला ते खमंग भाजायचे. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची, फुल गॅस ठेवायचा नाही. आणि कढई घेताना जाड बुडाची कढई घ्यायची. पातळ जर कढई घेतली तर तीळ पटकन भाजतात किंवा मग करपतात, खमंग भाजत नाही. म्हणून कढई नेहमी जाड बुडाचीच घ्यायची. अशा प्रकारे मला 1 ते 2 मिनिट मिडियम फ्लेमवर हे तीळ भाजायला वेळ लागलाय. छान पद्धतीने हे तीळ भाजलेत बघा. अशा प्रकारे चांगले फुललेले आहेत हे तीळ. बघा, फुलल्यानंतर असे दिसतात. छान भाजलेत. आणि आता हे एका ताटामध्ये ओतून घ्यायचे, पसरून ठेवायचे चांगले. आणि मी 1 पाववाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे आपल्याला अगदी खमंग भाजायचेत. याच्यासाठी गॅसची फ्लेम पण मिडियम ठेवायची. तर शेंगदाणे पण आता चांगले खमंग भाजत आलेत. तर बघा, अशा प्रकारे चांगले लाल जरासर भाजून घ्यायचे आणि त्याचे टरफल काढून टाकायचे. कुणाला टरफल आवडतात काढायला, कुणाला नाही आवडत. मी जरासे हलकेसे काढून घेते आणि मग हे टरफल काढल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर मग एका बत्त्यामध्ये आपल्याला याचा कूट करून घ्यायचा आहे. कूट जास्त बारीक नाही करायचं, जरा ठोसरच ठेवायचं आहे. भाजीला बनवतो तसं कूट नाही करायचं, त्याच्यापेक्षा ठोसर कूट ठेवायचा. तर बघा, अशा पद्धतीचा कूट मी ठेवलाय, तुम्हाला दाखवते. एवढा ठोसर कूट ठेवायचा. आणि हा कूट आता आपण तिळावर ओतून द्यायचा. नंतर कढईमध्ये मी 1 फुल वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी पाणी टाकते. तर त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. आता हे गुळामध्ये खडे आहेत ते फोडून घ्यायचे चांगले. सारखं हलवत राहिलं की मग नंतर शेवटी पाक तयार होईल आपला. सारखं हलवत राहायचं त्याला, नाही तर मग पाक खाली लागतो. तर बघा, आता आपला पाक तयार होत आलाय. आणि पाक तयार होत आले की मग पाण्यात टाकून त्याची चाचणी करायची. गोडी बनली तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. तर मी पण तुम्हाला दाखवते. तर ह्या बाउलमध्ये मी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघू. साधारण त्याची गोळी बनते, तर आपला पाक तयार होत आलाय. परंतु ती गोळी जरा मला मऊ वाटते. अजून थोड्या वेळ आपण पाक होऊन देऊ. आणि पाक झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू ठेवायचा नाही. आता पाक झालेला आहे बघा. आणि टेस्टसाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर वेलचीची पावडर टाकली आहे, ते मिक्स करून घेते. आणि थोडंसं जायफळ पण टाकणार आहे. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मला आवडतं जायफळ आणि विलायची, तर मग मी ते दोन्ही टाकले आणि चांगलं मिक्स करून घेते. हे झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तीळ आणि शेंगदाण्याचा कूट जो मिक्स करून ठेवला होता ना मगाशी, तो टाकून घेऊ.
आणि मिश्रण चांगलं गरगर हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं. सगळ्या बाजूचे तीळ आहेत ते पाकामध्ये घ्यायचे आणि मिक्स करायचे. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं त्याला. तर छानपैकी माझं आता हे मिश्रण मिक्स झाले त्याच्यामध्ये. आणि आता हे मिश्रण थंड होऊ नये म्हणून काय करायचं, तुम्ही इकडं बाजूला एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. आणि हे पाणी गरम झाले की मग मी ते पाणी एका परातीमध्ये ओतून घेते आणि त्याच्यामध्ये ही मिश्रणाची कढई ठेवते. म्हणजे आपल्याला लाडू वळेपर्यंत हे मिश्रण थंड होणार नाही आणि आपल्याला सहजासहजी लाडू वळता येतील. आणि मिश्रण मऊ राहील, कडक होणार नाही. तर अशा पद्धतीने मी हे लाडू बनवून घेते. आणि हे हाताला चटका बसू नये म्हणून लाडू वळताना मी पाण्याचा हात लावलाय हाताला, त्याच्यामुळे हाताला चटका बसत नाही आणि लाडूही छान वळतात, हाताला चिकटत पण नाही. तर छोटे छोटेच असे लाडू मी बनवलेत. प्रत्येक वेळेस थोडा थोडा पाण्याचा हात घेतला की मग हाताला अजिबात चटके नाही बसणार. आणि ह्या मी त्या चमच्याच्या मापाने तेवढे छोटे छोटे लाडू बनवलेत, कारण की मग तिळगुळासारखे ते देता पण येतात. छान मस्त लाडू मऊ सूद बनलेत. आणि पाक पण कडक झालेला नाही अजून, गरम पाण्यात ठेवल्यामुळं मऊच पाक आहे. माझी पद्धत आवडली तर तुम्ही अशा प्रकारचे तिळाचे लाडू अवश्य करून बघा. तर बघा, हे अशा प्रकारचे एवढे लाडू तयार झालेत आणि फोडून दाखवते. अगदी मऊसूद, दात नसलेला माणूससुद्धा हे लाडू खाऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.